मग असं माहिती मिळाली त्याचं योजने सांगितलं की माननीय पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मागण्या मान्य केले आणि आपला उपोषण सुटला आणि मार्गी लागला. पण वास्तविक पाहता त्याची अंमलबजावणी आणि मान्य झालेल्या नंतर कॅबिनेट पर्यंत गेला, कॅबिनेट बोर्ड तयार झाली म्हणतात. पण वित्त मंत्रालयाकडे कदाचित हे अडकलेलं असलं तरी माननीय मुख्यमंत्री अजितदादा आणि दीपक केसरकर दोघंही असं बोलतो. आणि हे आपला प्रश्न कशी मार्गी लागल, कारण की तुम्ही पाथरी शहराला या ठिकाणी उपोषणासाठी निवडलं. इथं उपोषण चालू आहे का समज राज्यात? बाकी राज्यामध्ये बी चालू आहे, पण आमरण उपोषण फक्त इथं चालू आहे. धाराशिव आणि पाथरी हे आता शिक्षक लोकांचा, कारण की तुमच्यावर मोठी जबाबदारी असते. शिक्षक म्हणल्यावर एक समाज घडविणारा, एक विद्यार्थी घडविणारा एक मोठा वर्ग आहे. विद्यार्थी घडला तर देश घडते. मग देश घडण्यामध्ये मोठा वाटा कोणाचा असं तर शिक्षकाचा. आणि हे शिक्षकाला उपोषणाची आंदोलनाची पाळी सरकारने खरं येऊ दे यायला नाही पाहिजे. आणि किती दिवसापासून हे शिक्षकाचा असा प्रश्न मला वाटते कमीत कमी 10-15 वर्षापासून प्रलंबित आहे. मध्ये शिक्षकांनी मुलाला शिकवत असताना त्या ठिकाणी त्यांना जे काही त्यांची मागणी आहे, तुमच्या मागण्या टप्प्यावर अनुदान म्हणजे एकत्र अनुदान सुद्धा द्यायचं नाही, टप्प्याटप्प्याने आपल्याला द्यायचं. एक मोठा प्रश्न आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे मी आधी दीपक केसरकरला तातडीने मी या ठिकाणी बोलतो की आपला प्रश्न किमान त्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅबिनेट तयार झाली असेल तर त्याला काहीतरी सुरुवात हा वित्तमंत्र्याला पण बोलतो, दादाला पण बोलतो. आणि हे प्रश्न कसा आपलं मार्गी लागल याच्यासाठी निश्चितपणे करतो. त्यात मला आशा आहे की आपला प्रश्न या ठिकाणी सुटेल. आणि कारण की एवढी तीव्रता तुमच्या आंदोलनामध्ये आमरण उपोषणाची पाळी आली आणि या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले, हे सुद्धा कानावर घालतो. याची तब्येत काही बरी वाईट होण्याच्या आधी जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांनी आदेशित करावं आणि आपले संघटनेचे जे कोणी पदाधिकारी असतील त्याला फोनवर बोलावं आणि त्यांची मागणी तातडीनं सोडावं असं प्रकारचं विनंती मी या ठिकाणी सांगतो. आणि पण या ठिकाणी जे उपोषणाला बसलात ठरवून जाते लोकशाहीचा मार्ग आहे. शासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाचं लक्ष आपल्याकडे आपल्याकडून देण्यासाठी लोकशाहीचा मार्ग तुम्ही या पातळी निवडला. या ठिकाणी आपण प्रश्नाला बसले निश्चितपणे आपल्याला यश येईल. साईनगरीमध्ये बसले मी सांगतो दीपक केसरकरला आणि याचा तातडीने तुमचा तोडगा निघाल असं मी आपल्याला आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द